नमस्कार नमस्कार नमस्कार. वा, विशाखा सुभेदार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. आणि नाविन्य मंच आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरं का, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अंशुमन विचारे नाईट. ओहो. हा, तर अंशुमन विचारे यांना मी म्हणजे कसं या कार्यक्रमाच्या दरम्यान बरं का अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. जसजसा वेळ येईल तसतसं तुम्हाला कळेल. तर तत्पूर्वी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी माझी एक छोटीशी कविता. वा वा. बरं का, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कवितेचं बरं का बोल असे आहेत. एक होता मोदक, आहा, एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. गणराय आले धावत, म्हणाले ए मी तुम्हा दोघांना खाऊ. सुंदरशा अशा छोट्याशा कवितेनंतर बरं का मी आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते, पण तत्पूर्वी वा, तत्पूर्वी बरं का मंडळी एकदा गणरायाच्या नावाचा जयघोष. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा वा, काय प्रसन्न वाटलं नाही का. आता मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे प्रमुख पाहुणे अंशुमन विचारेजी यांना. जोरदार टाळ्या. अहो विचारे 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 या, मी दोनदा पुकार केलं. अहो नाही, ते दोनदा तुम्ही पोपट केलात ना, म्हटलं आता तुमचं होऊन जाऊ दे सगळं, मगच येतो ना. अगं बाई हो का, हो ना. या ना या. सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं. सॉरी सॉरी. हा ना. तर मंडळी नाविन्य मंच आयोजित. ऐका ना, ते नाविन्य असेल, नाविन्य असं कसं असेल नाही का. नाही नाही ते की नाही, नाविन्यच आहे, हेच आमचं नाविन्य आहे. अच्छा, बरं अच्छा. का, प्रमाण भाषेत आम्ही बहुबोलीचा वापर करतो. बहुबोली बरं का, बाहुबली नाही. तुम्हाला आपलं बाहुबली वाटेल. गंमत गेली. तर आम्ही असा वापर करतो. तर नाविन्य कला मंच आयोजित या अंशुमन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी नाविन्य मंचाच्या ज्या सर्व आहेत विशाखाताई सुभेदार यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी यांचा स्वागत करावं. अच्छा, तुम्ही स्वतःला बोलवताय का? एक मिनिट हा. अच्छा. विशाखाताई कृपया रंगमंचावर या. यांचं स्वागत हे देऊ मी यांना. विशाखाताई ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचं खरंच खरंच धन्यवाद. थँक्यू. तुम्ही खरंच मला यांच्या स्वागत करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार. येऊ मी आता. हो हो विशाखाताई तुम्ही या. थँक्यू. विशाखाताई हा काही म्हणालात का? नाही मी म्हटलं विशाखाताई तुम्ही पहिल्या रांगेत तुमची जागा ठेवली आहे, तुम्ही तिथे जाऊन बसा. हो हो हो. ऐका ना, याच्यामध्ये स्किट संपेल आपलं. सगळं एक पात्री चाललंय, मी पण आहे. मी काय म्हणतो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अगं बाई हो हो, आता आपण ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं का. हे बघा इथे तुमचं सगळी व्यवस्था केलेली आहे. हा तुमचा बॅनर आहे, इथे तुमचं बसतान मांडा. हे काय लिहिलंय? अंशुमन विचारे 300 रुपये, 350 रुपये नाईट फक्त. हे काय आहे म्हणजे मला कळलं नाही. काय आहे हा की नाही, देणगी दाखल कार्यक्रम आहे की नाही. मग स्वकुशीने कुणाला देणगी द्यायची असते तर 350 रुपयाच्या वर द्यावी असं आम्ही जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 350 रुपये. आपण असं काय करताय ते, त्यामुळे सगळ्यांना कळतं ना की माझी नाईट 350 आहे फक्त म्हणून. असू द्या. असं ते का, असं काय म्हणता तुम्ही? एक तर लोकांना, बऱ्याच लोकांना नाईट म्हणजे मानधन हेच माहिती नाहीये. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना. 350 साठी बरंच फोन येतील माझी. जाऊ दे, मी काय काय नाही. बरं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. तर मंडळी बघा हा, कार्यक्रमाला सुरुवात होते. टाळ्या. रसिका हो नमस्कार. गणरायाच्या चरणी वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वा. आज माझ्या कार्यक्रमात माझ्या साथीला आहेत. एक मिनिट. साथीदारांचं पाकिट ठरलं नव्हतं बरं? नाही ते ठीक आहे. नाही नाही तुम्ही याबद्दल काही बोलला नाही. नाही काळजी करू नका, ते मी बघतो. नाही मग नंतर तुम्ही माझ्या अंगावर याल. मी पैसे नाही माझ्या कन्वर्टीला नाही डोंट वरी. काळजी करू नका. मग त्यांचा नाश्ता वगैरे मी सांगितलेलं नाहीये. हा ठीक आहे. सुरू करू का? हो हो, तुमच्या मैफिलीला सुरुवात करा.
ऐका ऐका ना, ऐका ना ताई ताई, अजून नाही सुरू झालंच नाही, अजून सुरू व्हायचंय माझं, सुरू व्हायचंय. तेच म्हणजे ते जे काही तुम्ही सुरुवात केलं अप्रतिम. नाही नाही, मी आवाज तापवतोय. मी लोकांना तापवते, टाळ्या. काय काय जरा गाडीची अनाउन्समेंट करा, मध्येच पार्किंग करून ठेवली कोणीतरी. ऐका ना, जरा नंबर पण गाण्यांच्या मध्ये तुम्ही करा. मी गायक आहे, मी असं अनाउन्समेंट करायला. अहो तुमच्या एवढ्या सुरांमध्ये माझा कुठे बेसूर आवाज, अनाउन्स करून टाका. हे बघा पटकन वाचा हा नंबर. ऐका ना, सगळं कोणी मूर्खासारखी मध्येच गाडी लोकांचा उगाच खोळंबा होतोय नाही का, अगदी वेडे असतात लोक, तुम्हाला सांगते. करा पार्किंगचं तेवढं सांगू टाका. हॅलो रसिकाने एक नम्र विनंती, MH02 B23 ही गाडी कोणाची असेल त्यांनी जरा गाडी हलवा. कोणाची आहे बघा, नंबर परत सांगा. MH02 B23. हे बघा B21. अय्या माझीच आहे. तुमची गाडी तुम्ही हे मला मारो. एक तर त्यांना सांगा कार्यक्रम संपल्याशिवाय मी गाडी बिडी काढणार नाही मधली. हा सांगून ठेवा त्यांना, नाही काढणार मला काही करायचं ते करून घ्या. ते गाडी काढणार नाहीये. थंडकावून सांगा. हा त्या थंडकावून गाडी काढणार नाहीये. नाही करतो, मी सुरू करतो ना. असं काहीच सुरू झालेलं नाही अजून, उगाच आपलं मध्येच गाडीचं काढलं तुम्ही. सारखी चढली माझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे या लोक. सुरू कर सारखं आपल्या गाडी गाडी गाडी, मला अजिबात पटत नाही लोकांना ना. हॉल वाल्यांचा प्रॉब्लेम. गाडी 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 गाडी, माझी बिचारी कोपऱ्यात लावलेली गाडी ह्यांना त्रास होतो सारखा. झालं गाडीचं झालं. आता आपण मलाच ताप होतो. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. सारखी मी गाडी गाडी खूपते या लोकांना. टवळे एवढी सोन्यासारखी गाडी बघवत नाही मेला ना, सारखं गाडी गाडी. ऐका ना, हो ऐका ना, मला सुरू तर करतो ना. कशाला सारखं गाडीचं करताय तुम्ही? माझी गाण्याची गाडी पुढे जात नाहीये. प्लीज आपण गाण्याचा आस्वाद घेऊन बसलो. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्व. ऐका ना हो, ऐका हो, ऐका ना हो, हो हो ऐका ना बाई. हो विशाखाती आई ते वाजवायला आहे, याला मी पैसे देणार नका ना. मध्ये सगळं ताल बिघडतो, बेताल होते गाणं सगळं. प्लीज समजून घ्या. सॉरी, क्षमस्व. हा वाजवा जर पाणी द्या मला प्यायला. सारखं हो ऐका ना, काय होतं माहिती का, खूप असं आस्वाद घेता येत नाही मध्ये. मी इथेच ठेवते, तांब्या घ्या तुम्ही. हरकत नाही. काय असं काय होतं माहिती का, म्हणजे सूर लागतो ना. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तुमचं काय मध्येच चाललंय, मध्येच काय पैंजण आहे हे? तसं पायीचं पैंजण आहे ना, चारित्र्यावर संशय येतो लगेच. गाणं बरोबर झालं तर गायकावर संशय येतो, असं काय करताय? पैंजण द्या. पैंजण कोणाचं तुम्ही गाता गाता सांगा ना. असं कसं सांगणार मी? हे बघा ना, पैंजण पैंजण आहे का कोणाचं पैंजण? पैंजण कुणाचे पडले ते बघा. पैंजण 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 कुणाचे. काय चालू इथे? मला गाता येत नाही मध्येच पैंजण तुम्ही. अहो नाही, कसं कोणा महत्वाचं विचारायचं असेल सोना तीन शोधायचं ना. ऐका, कोणाचं पैंजण आहे बघा, ओळख पटवून घ्या बरं का. पैंजण माझ्याकडे आहे. गाण्याला सुरुवात करा तुम्ही. गाणं विसरलो. काय गाणं होतं रे माझं? हरिणीचे पाडस आहे. तुम्हाला माहिती आहे? हरिणीचे पाडस मला माहिती आहे, गा तुम्ही. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये रे. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये रे. मज लागी जाहले तैसे दे
हरिणीचे पाडस हे कांगारू खाली बस ग हरिणीचे पाडस व्याघ्रधारी ऐका ना मी काय म्हणतो काय ते ठरवा ना काय करायचं नक्की का हे मध्ये मध्ये का सुद्धा डिस्टर्ब करताय नाही काय आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान ना भिशी फोडायचं ठरलं होतं 8 आपण वाजता दरम्यान माझा कार्यक्रम तर होऊ दे ना मी 8 वाजता भिशी ते सांगते बायकांना 8 वाजता भिशी फोडूया आपण 8 आता वाजले कसं काय वाजली मग जरा भिशी फोडायची वेळ आता कधी विषय बोलणार ना असं नाही हा कसं माझा कार्यक्रम ऐका ना मी नाही, ऐका ना मी आम्ही निघून जाईन मला लक्षात ठेव खूप होतंय असं कसं पेमेंट घेतल्याशिवाय जाणार का हा ते पेमेंट आहे ना पेमेंट बरोबर आपण भिशीचा कार्यक्रम करूया नको, ऐका ना, खूप त्रास होतो. बघा मग अशी तुम्ही पैजण असं गाता गाता दाखवलं की नाही तसं आपण पटकन भिशी फोडून घेऊया चुकून झालं होतं. ऐका पटकन भिशीचं हे बघा चिठ्ठी काढा नाव सांगा गाड्यात कार्यक्रम होऊन नाही जाईल होत. तुमच्या गाड्यात थांबणार नाही शपथ माझी चला भिशी फोडूया चला या कुठं हो तुम्ही हे हरिणीचे पाडस हरिणीचे पाडस व्याघ्रधरी गेले मज लागी जाहले कैसे देवा हरिणीचे पाडस व्याघ्रधरी गेले मज लागी जाहले तैसे देवा बायो नारकर बायो नारकर बायोडारकर भिशी लागली आली ग बायो भिशी हरिणीचे लागली. पाडस भिशी. व्याघ्रधरी ऐका हो काय करता ऐका ना हो एक सेकंड हो काय ऐका हो हलवता कसं नमस्कार नमस्कार तुम्ही माझी भिशीसाठी निवड करून तुम्ही मला इथे बोलिवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि हे जे आहेत अंशुमन विचारे 300 रुपये 50 ऐका ते नका वाचून ऐका ना 350 रुपये नाईट फक्त यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते मनापासून चेक घे बायो घे चेक वा वा अभिनंदन बायो थँक्यू वा वा या या ऐका ना ऐका शाबास चला भिशीचा कार्यक्रम गाणं सुरुवात तुमचं करा. सगळं झालंय का हो? मला काहीच करता येईल लोकांना आस्वाद घेता येत नाहीये हो please. देणार ना तुम्ही आस्वाद दिला तर आलेला आहात आणि पेमेंट तयार आहे बरं का आहे payment. हा, चला गाणं सुरुवात करा आहे ना payment? या. तर काय पेमेंट नाही नाही व्यवस्थित होणार आहे कोऱ्या कोऱ्या नोटा भरायला घेतले कुठं हो तुम्ही हरिणीचे पाडस तिकडे जाय तुम्ही हात हरिणीचे पाडस कांगारू मधून गेले तुझे आलो मी रे वाचवत देवा यात्रेचे पैसे द्यायचे राहिलेत बरं का अष्टविनायक यात्रेचे पैसे राहिले ज्याचे ज्याचे त्यांनी मला आणून द्यावे इथे रंगमंचावर मी इथे उभी आहे बरं का मला यात्रेचं कॅन्सल नका करू मी आधीच सांगते मी लिस्ट वाचून दाखवते कशाला लिस्ट त्याप्रमाणे वाचताय मला तुम्ही पैसे- कशाला लिस्ट वाचताय मी गाणं चालू आहे कशाला लिस्ट वाचताय तुम्ही अहो मध्ये? तुम्ही मध्ये मध्ये लिस्ट वाचा नाही अशी कशी वाचणार मी गाणं लिस्ट कुठला अहो तुम्ही वाचा हो मी सांगते ऐका ना तुम्हाला. नाव ऐका अहो, वाचा हो. अहो लोकांचा आस्वाद चालू आहे मस्त घेणार गाणं मी तुम्हाला सांगते ना वाचा हा. आवा गाण्यात पेमेंट तयार आहे बरं का हा पेमेंट आहे ते ऍक्च्युली सगळं भरलं हा कुठे हरिणीचे तुम्ही पाडस. तिथेच आहे तुम्ही कधी बसून या. हरिणीचे पाडस व्याघ्रधरी येले मज लागी बाबू त्या बाबू माने 150 रुपये मज लागी जाहले तैसे देवा आणि दुसरं 120 रुपये हरिणीचे पारस व्याघ्रधरी ये राजू माने 200 रुपये मत डाहले तैसे देवा दशरथ पाटील 170 रुपये हरिणीचे पाडस व्याघ्रधरी येले भाई मोरे 200 देऊन टाका देवा भाई मोरे 200 माझे किती बाकी आहेत माझे 200 रुपये बाकी आहेत माझे 200 रुपये बाकी आहेत काय? दिलं ना तिथेच बोलू मी मला काय माहिती कोणाचं किती बाकी अरे ती काय पण बोलेल तू कशाला वाचला ऐका ना अहो ऐका ना हो तुम्ही सांगा ना तुम्ही ते दिलेलं मी वाचलं ते हो सांगा ना मग तुमची चुका सांगा ना मला तुम्ही तरी काय विचारायचं तुम्ही जरा कन्फर्म करून मग वाचायचं ना असं कन्फर्म काय मध्ये तुम्ही आता मी कन्फर्म करू नाही, actually- माझे 200 कसे काय मला माहिती माझे 200 नाही आहेत. अहो, मला माहिती मी तुमच्या सॉरी म्हणून टाका ना सॉरी नाही तू आता माझा सगळा खर्च तू करायचा आम्ही पुढच्या वर्षी पण वर्ग माझ्या घरच्यांचा पण सगळं करतो आता दे 1000 रुपये अरे माझे नाईट 350 रुपये होते पुढे 1000 रुपये देतो मला मी तू आपलं ह्याला सांगून मी जा खात्यावर जमा करते त्यांच्या 50 रुपये फक्त 50 सॉरी हा सॉरी त्याच्या पाया पडता तुम्ही ते माती खाली त्याच्या पाया बसा पडता झाला तेवढा तमाशा पुढे आता चला पुढे
नको देवराया अंत आता पाहू मार ह्या कांगारूला कुठून तरी देवा नको देवराया अंत आता पाहू प्राण हा जाऊ अहो काय चाललंय बाई तुमचं मला एक गाणं धड बोलून देत नाही का एक अहो नाही पोरांना सांगते काकड आरतीला उठायचं मी ते कुरकुरतोय काय गाणं बोलतोय माझं अहो असं नाही पोरांना सांगितलं ते काकड आरती टळून द्यायची ना काकड आरती महत्वाची की गाणं महत्वाचं आता कार्यक्रमाचा ठेवलाय तुम्ही हो नाहीतरी पोरं आळस देत बसलीत मेली त्यांना काय कळते गाण्यातलं ऐका ना माझा कार्यक्रम फसेल हो सगळं नाही काही फसणार नाही वार्षिक अहवालात आपण तुझे फोटो टाकू ना असं कसं फसेल मी आहे ना संपत जा मेला सगळे संपत नाही गाणं जा तू आपलं जेवण जेवण जा पोरांनो हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी जाहले जेवणाच्या रसमलाई तुला आवडते ना मग परत भांडू नको अशी जेवण संपलं म्हणून आधीच सांगून ठेवतो चला लवकर संपेल रसमलाई हे कार्यक्रम आपला हे रोजचं आहे जेवायला मी गेला ऐका तुम्ही पण जा जेवून घ्या कशाला अनाउन्समेंट केली ऐका आणि 1 मिनिट हे बघा तुमची बिदागी तयार आहे काळजी करू नका गो हे घ्या 2,500 रुपये आठाण्याचे डॉलर भरलेत त्याच्यात आठाण्याचं $1 म्हणजे 140 आठवण येतो $8 नसतो असं काय करतो तुम्ही काय नक्की भरला याच्यामध्ये आहे की नाही नाविन्य तुम्ही मोजत बसू नका बरं चला जेवणाच्या रांगा लावल्या जेवण संपून जाईल चला रसमलाई खायला चला ज्योती चल ग उठ पोरांचा कार्यक्रम संपला चला ऐका ना कार्यक्रम होता ना हरिणीचे मर्दी जायला हरिणीचे पास ऐका मात्र तेजा मित्रा अरे कांग्रेट्स यार थैंक यू यार थैंक्स फॉर कमिंग यार प्रिया ये मेरा यार निमेश अरे 1 मिनिट वहिनी यू लुक स्टनिंग ये निघ ना अरे मी काँग्रेट्स अरे गर्दी झाली आहे खूप तू निघ मी काँग्रेट्स कर अरे ना असू दे काही आरबीर नाहीये माझा हे लक्ष देऊ नको 1 नंबरचा भुक्कड आहे काही लक्ष देऊ नको त्याच्याकडे अरे तेजस भाई अरे मोठा भाई खेम छो थँक्स फॉर कमिंग हॅलो भाभी जी अभी फोटो घे फोटो हे ऐक ना नंबर द्या ना फोटो पाठवतो अरे मला पाठव ना मला पाठव अरे असू दे ना अगं नाही त्याला जायचंय हा माझा खास मित्र आहे खास गुजरातवरून आलाय त्याची बुलेट ट्रेन चुकेल जात ना मला जेवण नदी नाही न जेवताच जा जेवायचं नाही आता भाभी गुजरात नवरात्री माझ्या आम्ही दोघे येऊ आम्ही कुलदीप रिक्वेस्ट आली तर एक्सेप्ट करू नको अगे हे फालतू आहेत काय सगळे तुझे सगळे मित्र तुझ्यासारखेच कसे आहेत रे वाचवा अरे मी प्रिया तुला सांगितलं होतं लाल कपडे घालू नको म्हणून कोण आहे अगं लग्नाच्या दिवशी विधवा करेल तुला किती फणी आहे काय फणी हे प्रिया ही कुठली मैत्रीण आहे का तुझी जरा ओळख करून द्या आमची ही ना माझी लहानपणीची मैत्रीण आहे वनिता पण कशी आहेस तू किती वर्षांनी भेटतोय आपण आय मिस्ड यू टू
लागलं लागलं नाही लागले. कशी आहेस तू जम्बो? मी मस्त आहे मिनी. एक मिनिट काहीतरी चुकतंय. तुम्ही बऱ्याच वर्षांनी भेटलात ना. मी सांगतो ही मिनी असेल आणि तू जम्बो असशील. किती कागाऊ काय हा. कग ना कग्न कहू दे. करोबर करळ करते. हे काय बोलताय तुम्ही? कुठली भाषा आहे? इट्स अ कोड लँग्वेज. नाही पण बहुतेक मला कळते ती. स्वतःला किती किडशाना कमजतोय हा. अरे दीडशाना काय बोलते? नाही आता तू बोलली स्वतःला किती दीडशाना समजतो. मला कळलं. नाही आमची कोड लँग्वेज आहे ती. तुला नाही कळणार. अगं मला कळते. हे प्रिया इकडे मला ना ही भाषा कळते. ही कोड लँग्वेज नसू शकते. हे चुकीचं आहे. हे बंद करा. मला कळतंय. हसताय काय? तुला काय काटतं? त्याला कळत असेल. त्याला नाही कोण आहे काटत. त्या? कोंडावरून तर किंडोकच काटतोय मला. अरे कुठली कोड लँग्वेज आहे? तुम्हाला कळतंय का? तुम्ही ना फक्त सुरुवातीला क लावताय. बाकीचं सगळं सेमच आहे ना. आणि मला सांगा बाकीचा शब्द ना तुम्ही क लावताय. क्रियापद शेवटी तसंच ठेवताय असं का? तीच तर गंमत आहे ना. त्याच्यामुळे कळत नाही आम्ही काय बोलतोय. अगं बाळा प्रिया त्यामुळे ना ते जास्त कळतंय. कळत कसं नाही. काय क कंकच कसं आहे? कॉन्टॅक्ट मध्ये काय आहे की नाही? प्रिया पंकज कोण आहे? हे याला कळलं. अगं मला कळतच आहे ना आधीपासून. काय कळलं मला कळतं ना. पंकज कोण आहे? जेजू तुम्ही संशय घेताय जम्बोवर. कंबो कंकच काय काईट होता? कोणा कजेसिव्ह होता. पण किंवा पाड क्रेम करायचा तुझ्यावर. आपण कोणावळ्याला गेलो होतो. केवढा कडत होता. तुझं कग्न कोडलं म्हणून. प्रिया इकडे हे बघ मी तुला पुन्हा एकदा सांगतो. हा तुम्ही जे काही बोलताय ना ते मला कळतंय. मला कळतंय ते. ते नाही कळत. आम्ही लहानपणापासून असंच बोलतो. कोणाला नाही कळत. नाही कळत. असं तुमच्याकडे ना त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. तुम्हाला अरे मी कसं सांगू हिला? काही पण बोलतोयस रे. ते चल आपण फोटो काढू. फोटो एक फोटोग्राफर. आलो. आला. हा बघ याला तुमची भाषा कळली. म्हणजे इकडे सगळ्यांना कळते ही भाषा. ही त्याला कळलं तो आला. आता तरी मान्य करा. फोटो काढू ना. कॅडम करा कवळ कुबेरा ना. बघू आता परत बोलला तो बोलला. भाषा बोलला तो. किचिक जीजू माना उचलून घ्या. मी तुला का? आमची पैस लागली होती. जिचं लग्न आधी होईल तिचा नवरा तिच्या लग्नात दुसरीला उचलून घेऊन फोटो काढेल. अगं ऐक ना ही पैस नाहीये. हा तुझ्याकडे बघून लेखकाला सुचलेला पंच आहे फक्त. हा कळलं ना? हे विना हे बालिश होत आहे. काय घे ना उचलून. अरे मी नाही रे. किती आहे? मी नाही घेणार आहे. झेपणार नाही मला. माझी शपथ आहे तुला. मी नाही घेणार आहे. केवढं आहे? मला नाही झेपणार आहे. तुला कोल्लेले कंकज किमला जातो. केवढा कीट आहे तो. त्याचे कंड बघितले. बघितले हा सगळे कंड माहिती आहेत मला. त्याचे कंड बघितले का? कंड मी काय म्हणतोय ही कोड लँग्वेज आहे ना. कोड लँग्वेज आहे ना. मग निदान हे हातवारे करू नका ना. हातवारे केल्यावर कळतं ना मला. मगाशी तू बोललीस हा बिंडो काय. मला कळलं. तू म्हणाल मला कळलं. नाही कळत. तेच तर सांगते मी तुला. घे ना उचलून. अरे घे ना. ठीक आहे
ठीक आहे, मी हिला उचलून घेतो. हा, मी हिला उचलतो. ए ऐक, मी हिला उचलतो. नंतर मला उचलायला ना त्या पंकजला बोलावतो, जिमला जातो ना. याला कसं कळलं? कोण पंकज? काय बोलतोयस तू? काय हे? जीजू आता अति होत आहे हा तुमचं. माझं नाही, तुझं होतंय अति, कळलं ना? आणि मला एक सांग, मी तुझ्या लग्नात येऊन तुझ्या नवऱ्यासमोर हे असं बोललो तर चालेल का तुला? प्रिया, अगं हिला आवर सगळे बघतायत. अगं अरे तू मूर्ख आहेस का? तू हा विषय कशाला काढला तिच्या समोर? का? तिचं लग्न मोडलंय भर मंडपात. असं का सोडून गेलास मला बिटल्या? भर मंडपात मला का सोडून गेला बिटल्या? प्रिया, प्रिया हिचं बिटल्या नावाच्या मुलासोबत लग्न ठरलं होतं. बिटल्या नावाचा मुलगा जर सोडून जात असेल ना, तर माणसाने स्वतःची लायकी ओळखावी. प्लीज यूज द कोड लँग्वेज. ती कळते सगळ्यांना, मी नाही वापरणार, तुम्ही वापरा. कोड लँग्वेज वापरायला सांग. बच्चू बच्चू नाही ना, नाग 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 माझी बाबडी. उठ 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 बरं, उठ बरं. चल 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 चल. आपण काय वेगळे होत का? हा हा, तुझं दुःख माझं दुःख आहे, हो की नाही? हो की नाही? माझं लग्न तुझंच समज है ना? हा हा, माझा नवरा तुझंच समज. हे काय बोलतेस तू? आवडलं तुला? आवडलं? पाहिजे पाहिजे, घेऊन टाक घेऊन टाक. पाहिजे म्हणजे घेऊन टाक. काय घेऊन टाक? मी काय टॉवेल आहे का? खरंच घेऊन जाईल ती मला? अरे, असं करावं लागतं. ये ना इकडे, हात ठेव तिच्या खांद्यावर. ओ दादा, फोटो काढा ना पटकन. दादा या लवकर. ऐक नाही बने, फोटो नको. मी खांद्यावर हात ठेवतो, फोटो नको. ते आयुष्यभराची आठवण राहील, ते मला नको आहे. अरे असं करावं लागेल. ट्रॉमा मध्ये ती डॉक्टरांनी सांगितलंय तिला ना, असं जाणवू द्यायचं नाही की तिचं लग्न नाही होऊ शकत असं. का ती रोज आरसा बघत नाही? ठीक आहे, ठेवतो. ठेवला घे, ठेवला. अरे अरे जीजू आता टायटॅनिक. हे कसं कळतं? ट्रॉमा मध्ये हे टायटॅनिक वगैरे कसं कळतं? अरे यार, हे प्रिया, हे काय यार? आता मला कळलं टायटॅनिक पुढच्या बाजूने कशी खाली गेली ते. आता कसं वाटतंय तुला मिनी? ठीक आहे ना आता? जीजू आता मला सगळ्या रसम करायच्या आहेत. मी काय म्हणतो मेदूवडा, आमच्या सगळ्या रसम झाल्यात. आमचं रिसेप्शनही झालंय. आता आम्हाला घरी जाऊन झोपायचंय. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. तुम्ही या ना प्लीज. नाही, मला आता परातीत सुपारी घालायची आहे. प्रिया, हिला जेवायला पाठव. मी गंगाळी निला आता. माझं डोकं फिरतंय, मी मारी निला. ऐक ना. हे बघ, आपण करणारच होत ना हे रिसेप्शन नंतर. तिला करू दे ना, काय फरक पडतो? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्राजू, ते घंगाळा आण ना. थँक्यू प्राजू. थँक्यू. ऑल द बेस्ट. जीजू बसा. हे असं असं बसा. बस ना, बसा. हे अति होतंय यार. हे काय असं थोडी असतंय. नवरा बायकोच्या मैत्रिणीसोबत हे शोधतोय काहीतरी. हे फक्त स्किट पुरतं लिहिलेलं वाटतंय. हे काय? अगं काय करते? माझा हात नको ना. हात आई शपथ, माझा हाड. जीजू तुमचं बोट. प्रिया, अगं हिने बोट मोडलं माझं. बोट मोडलंस तू. काय जीजू, तुम्ही पण ना किती पॅनिक होता. मला काय चक्कर वगैरे येत नाही. थोडासा प्रँक केला. खोटं बोट आहे बघा. मला आत्ता कळलं तो कबीर सिंग तुझ्या मागे का धावला ते. काय? आता तू मेलीस. मी 3 म्हणायच्या आत तिकडनं पळ, नाही तर तू मेलीस. केक नाही. को नाही. की
बोला बोला कुठे जायचंय? चला बोला कुठे जायचंय? मला आता पिक्चर मध्ये जायचंय. लय दिवस झालं हेच करतो. वनिता पण पिक्चर करायला लागली. मी कधी करणार? आता इकडे आहात ना? हा, आता बस मध्ये आहात ना? हा हा हा. मग इथलं सांगा ना कुठे जायचंय? बाबुलनाथ. इतक्या ठिकाणी जायचंय? नाही नाही, फक्त बाबुलनाथला जायचंय. फक्त बाबुलनाथ ना? हा बाबुलनाथ. बाबुलनाथ. तुम्ही तिकीट टाईप करून दिलं? मी कंडक्टर आहे. मी टाईप करीन नाहीतर काय पण करीन. हा हा. बस सुटायला किती वेळ आहे? बस सुटायची तेव्हा सुटेल. पॅसेंजर आले ना की बस सुटेल. आता तुमची सुटायची वेळ. मस्त सुटून परफॉर्म करा. अरे एका जहागीरदारीमध्ये लयच कॉन्फिडन्स झालाय. नाही नाही, ही मनाली वाटली कोण? मनालीला काय समजतात काय हे लोक? थांब मला चढू दे. अजून सुटली नाही बस. कधी सुटणार? नाही तो कोण आहे बुटक्या? काय समजतो तो बुटक्या स्वतःला? हा? नक्की कोण? दोन आहेत. नक्की कोण? नाही, एम्प्लॉई आहे म्हणून ह्या मनालीने सगळं ऐकून घ्यायचं का? हा? अरे बापाच्या जागेवर बॉस झालाय तो बुटक्या. आला मोठा शाणा. मॅडम जरा हळू बोलाल का प्लीज? सॉरी सॉरी. इट्स ओके. अरे बापा, तू कोण आहेस रे मला हळू बोल सांगणारा? तू कोण आहेस मला हळू बोल सांगणारा? नाही बोलणार. गो टू हेल. बाई तुम्ही वेगळाच हेल लावताय. कळतंय का तुम्हाला? मी फक्त म्हटलं हळू बोला, एवढंच म्हटलं. नाही बोलणार मी. मला नाही बोलायचं आता. हळू बोल. काय करणार आहेस तू? काय करशील? काय सांग, काय करशील? मी काय करेन? मी सध्या ढेकर देऊ शकतो. जरा अजीर्ण झालं तेवढंच करू शकतो. हे बघा मॅडम, तुम्ही उगाच ना तुमच्या बॉसचा राग माझ्यावर काढताय. कळतंय का? मला हे तेच म्हणायचंय. बॉस काय? तुला कसं कळलं मी बॉस बद्दल बोलते ते? ओके, एक मिनिट. म्हणजे तू माझं बोलणं लपून लपून ऐकत होता? नाही नाही हो, नाही नाही. मी कसं काय केलं तुमचं बोलणं? हो तुम्ही बोलत नव्हतात, जवळजवळ केकाटत होतात बाई. काय म्हणालात? हा म्हणजे 10 वाजता गरबा बंद करायचा आहे म्हणून शेवटचे 10 मिनिटं बँजोला कसं जीव काढून वाजवता तसं चाललेलं जवळजवळ तुमचं बाई. मी कशाला? ते सगळं जाऊ दे, मी केकटणं वगैरे, पण तुम्ही मला फॉलो करताय असं वाटतंय. मी का फॉलो करेन तुम्हाला? नाही. तुम्हाला फॉलो करायला तुम्ही द ग्रेट प्रसाद खांडेकर आहात का? कोण आहे हा? कोण कोण ते आहे? नाहीये महत्वाचं. ते महत्वाचं विषय नका सोडू. कोण आहे ते सांगा. ऐका ना बाई, हे बघा, कोण आहे तो? ऐका, हे बघा, तुम्ही उगाच उगाच त्रागा करून घेताय. जरा शांत. अंगचट्टीला यायचं नाही. नाही नाही हो, अंगचट्टीला यायचं नाही. हात नाही लावायचा. हो अंगच हे बोटसाठी पण नाही झालं. मी फक्त मी धीर देतो तुम्हाला. कशाला? मी मागितला धीर तुमच्याकडे? नाही, नाही. हा, कोण आहोत कोण आपण? ऐका. आपलं नातं काय आहे? ऐका. मी प्रेयसी आहे का? मी म्हणलो बाई, हो. झालं का आपलं? बाई काय मी अत्याचार केलंय का तुम्हाला? बाई, काय? काय नातं आहे आपलं? आहे का कोणी मी तुमची? बाई मग उगाच बाई उगाच तुम्ही भडक. शांत व्हा बाई. अंगचट्टीला येतोय. बाई शांत व्हा, शांत व्हा. मी शांतच आहे. मी शांत आहे. मनाली किती शांत आहे ना, अजून तुम्ही अनुभव नाही घेतलात. मनालीने शांततेचा उच्च अंक गाठलाय. घरी आहे ना, घरी मला शांततेचं प्रतीक म्हणतात. प्रतीक. मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. बाई ओरडू नका, दुसराच एपिसोड आहे. आताच आवाज द्यायचा. आताच जॉईन केलं तुम्ही एकतर. मी शांत. हा तुम्ही एक काम, पाणी देऊ? पाणी तुम्हाला? पाणी मी ठरवेन काय करायचं ते. मी पाणी पियेन, नाही तर पाण्याने सगळी अंघोळ करेन. काय करताय बाई? काय मी ठरवेन काय करायचं ते. बाई तुम्ही कशाला? नका मला सांगू. मी इथे बॉस डोकं खातो, इथे लोक डोकं खातात. बाई तुमचे 50 रुपये पडले. 50 रुपयात मला विकत घ्यायला निघालायस तू? काय बोलताय? या 50 रुपयात विकत घ्यायचं ठरवलंयस मला? अहो, मी का विकत घेऊ तुम्हाला? आठवड्यात 4 दिवस तुम्ही सहन होत नाही, विकत घेऊन काय करू? काय ऐका ना. अरे चल. अहो, हे- माहितीये तुम्हा पुरुषांची आयडिया ना मला चांगलीच माहितीये. एखादी माझ्यासारखी अशी सुंदर स्त्री दिसली काय केलं?
नाही दातात अडकलं होतं बाकी. माझ्यासारखी एखादी सुंदर स्त्री दिसली की तिला म्हणायचं एक्सक्यूज मी मॅडम तुमचे 50 रुपये पडलेत. मग ती बिचारी काय करणार, हो थँक्यू सो मच, किती प्रामाणिकपणा आहे तुमच्यात असं ती म्हणणार. मग तुम्ही तिच्याशी गप्पा मारणार, तिच्याकडनं मोबाईल नंबर घेणार, तिच्याशी असं खिदळणार, चॅटिंग करणार, तिला भेटायला बोलवणार, मस्तपैकी लग्नाच्या बाता मारणार आणि मग मज्जा मारून तिला सोडून देणार. 50 रुपयात एवढं सगळं करतात लोक. बाई हे माझेच पैसे होते, सॉरी माझी चूक झाली. है ना बरोबर ना, बरोबर. आता कसे तुमचे निघाले पैसे? बाई तुम्ही आल्यापासून का ओरडता माझ्यावर? आपला काही संबंध आहे का? हो आपला संबंध आहे. काय? आपण एकमेकांचे सहप्रवासी आहोत. सहप्रवासी का? मांडीवर बसलोय तुमच्या मी. काय बोलताय? काय बडबडताय मॅडम? हे बघा मॅडम. मॅडम का काय नातं आहे आपलं? नाही म्हणजे तसं मॅडमचं नातं आहे माझं तुमचं? आपण काय ऑफिस मध्ये बसलोय टुडे इज अवर अजेंडा असं काही झालंय आपल्या? मॅडम काय मॅडम? ओके फाईन. हे बघा मिस काय इथे शाळा चालू आहे? मी शिक्षिका आहे का तुझी? तू विद्यार्थी आहेस का माझा? छेडी लागे छम छम विद्या येई असं काही चाललंय का इथे? करते का मी मिस? ते तिथे शाळेत मी तुला कोंबडाही व्हायला सांगितलेलं नाहीये. बरं तो होऊ शकत नाही का? एवढी ढेर वाढून ठेवली मिस म्हणतायत, मॅडम म्हणतायत. हे बघा ताई. ताई काय ताई? भैया मेरे राखी के बंधन को निभाना. येता तुम्ही रक्षाबंधनला येता माझ्याकडनं राखी बांधून घेता, मला गिफ्ट देता. ताई काय ताई? माय लेडी. हे बरं आहे. सी माय लेडी. जीभ कशी झडत नाही रे तुझी? लेडी काय लेडी? घरी आई बहिणीला लेडी म्हणतोस का? ए आई लेडी, ए मावशी लेडी हाय असं म्हणतोस? सटवे काय बोलू बा? माइंड युअर लँग्वेज. एक स्त्री इथे उभी आहे, पुरुषासारखा पुरुष तू बसून राहिलायस. काही एथिक्स आहेत की नाही? हे ठीक करत नाही तुम्ही. या पंचला त्याने 3 तोपांची सलामी दिली बघ. अरे ती सलामी देण्यापेक्षा ती तोप हिच्यावर टाक ना. काय म्हणाला? बाई मी फक्त एवढंच बोलतो, हे तुम्हाला बसायचंय मग आधी सांगायचं ना, मी उठलो असतो. एवढं कशाला करायचं? ठीक आहे तुम्ही बसा, मी उभा राहतो. या का बसा? मी कोण आहे? म्हणजे दुबळी आहे मी. मी स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकत? हे बघा एवढं सुद्धा करू शकते मी. मला नाही सिंपथी दाखवायची, स्त्री दाक्षिण्य उगाचच. माझं चुकलं, तुम्ही उभ्या राहा, मी बसतो. ओके. लाज वाटते का? लाज ऑर्डर सोडताय तुम्ही माझ्यावर? ऑर्डर सोडताय तुम्ही माझ्यावर? बसा काय बसा, उभ्या राहा. तुम्ही कोण आहात माझे? मरो मी जातो इथून, मला जायचं. हे जाड्या थांब. हे आता डायरेक्ट होता जाड्या बिड्या, म्हणजे बुटका काय तो कोण कळलं नाही, जाड्या डायरेक्ट होतंय. मग तुला काय हडक्या बोलायचं? आपण कशाला? अरे तुझं नख तरी आहे का हडकं? जाड्या आणि हडक्या कशाला बोलताय तुम्ही? बोलायचं तर ओ थांबा ना, एवढं बोल ना. मला नाही थांबवायचंय तुम्हाला. मी जातोय ना. पण मग जा, मी कुठे धरून ठेवलंय? बाई तू मरू, मी जातो, मला थांबायचं. बसा. मी स्वगत बोलतोय माझ्याशी, तुझ्याशी नाही बोललोय. का छळताय? बघा माझं तर ना डोकं फिरायला लागलं, तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही काय करणार? मारणार मला? हे हात का उचललाय? नाही मला मारणार. अहो नाही, कानाखाली मारणार माझ्या. अहो मी कसा हात? हे काय केलं? अहो मी नाही हात उचलू शकत, मला माझ्यासाठीच हात उचलायला कंटाळा येतो. एकदा उचललेलं खाली ठेवलेला हात मी परत नाही उचलत लवकर. खास पण अगदीच सहन नाही झाली तर उचलून हे करतो. मी कसा हात उचलेन तुमच्यावर? नाही पण मनात इच्छा असेल ना, या सटवीला ना चांगला धडा शिकवायचा, चांगली सणसणीत कानाखाली मारायची, असं तर मनात येत असेल ना तुमच्या? नाही होऊ दे, सगळं तुमच्या मनासारखंच होऊ दे. तिकडे घरात नवरा माझी मुस्कटाबी करतो, बॉस ऑफिस मध्ये मुस्कटाबी करतो, इथे तुम्ही सगळे माझी मुस्कटाबी. या मनालीची ना नुसती मुस्कटाबी नुसती मुस्कटाबी करून ठेवली. बास इकडे. आवाज काढायचा नाही. चेचिन आवाज काढला
बिंदास सर, एकदम आवाज बंद. मनाली 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 कुल्लू मनाली. एक शब्द काढायचा नाही तोंडात, आवाज बंद, आवाज बंद. दुसराच आठवडा चालू आहे. चालेल, आवाज वाढवणार मी, चालेल, मी आवाज वाढवणार. रडायचं नाही, पाणी आत घे, पाणी आत घे, आत घे पाणी. रडायचं नाही, पाणी आत घे. आवाज नाही काढायचा, एक शब्द काढायचा नाही. अन्याय अन्याय मनाली 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 मनाली. काय म्हणाली? हा म्हणाली, काय म्हणाली? तुझ्यावर काय टवळे, माझ्यावर अत्याचार चाललाय. तिकडे बायको घरी छळते, शेजारी छळते, मच्छीवाली बोलू नको, भाजीवाली बोलू नको, कामवाली बोलू नको, सगळे मला हरतूड करतात. तिकडून पाहून इकडे आलो तर हे बेडूक. ड्राव काय ड्राव? बेडूक आहेस? ड्राव काय करते? बेडूक आहेस? ड्रायव्हरला सांगते. आवाज बंद. आवाज बंद म्हटलं. आवाज, एक शब्द काढायचा तोंडातून, कळलं? शब्द काढायचा तोंडातून. रडायचं ना. डोळे पाणी आत घे, पाणी आत घे, पाणी आत घे. चलो तिकीट 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 द्या. आवाज खाली कर, खाली कर आवाज. एकदा जागीरदार माईक कान पडीत, तरी जागीरदारी बाहेर काढेन. आवाज खाली कर. तिकीट कुठला? मग हे काय मगाशी बारशेची हे दिलीस, पत्रिका दिलीस बारशेची? मी घेतले ना तिकीट. आता कोण आलंय नवीन? ही आली ना, हिला विचार. चल, हिला विचार. तुम्हाला काय हवंय? एक पाली हिल द्या. हा, पाली हिल सगळं तू घे, सगळं पाली हिल तू घे. मग पाली हिलची लोक कुठे जाणार? पाली हिल घ्यायला आली त्याच्याकडे. पाली हिलचं तिकीट हवंय ना, मग बोल पाली हिलचं तिकीट द्या. बोल. एक हिल पाली. हिल्ली पिल्ली कुठली? बापाने बांधलं हिल्ली पिल्ली? बापाने बांधलं का हिल्ली पिल्ली? हा, पाली हिल. बोल. रडायचं नाही, पाणी आत घे, पाणी आत घे. रडायचं नाही, पाणी आत घे. बोल. पाली हिलचं तिकीट द्या. एक पाली हिलचं तिकीट द्या. दे, पाली हिलचं तिकीट दे. काय कर्णाची औलाद? पैसे कोण बाप घेणार का? पैसे कोण घेणार? माझ्याकडे पैसे मागितलेस ना, पैसे माग, पैसे माग. पैसे द्या ना. काय भिका मागतोय? सरकारी कर्मचारी आहेस ना, रुबाबदारपणे माग, पैसे माग. ओ पैसे द्या ना. कानपडीत मारेन. पैसे अशा आवाजात बोलतोय, असा आवाजात बोलतो. पैसे रिस्पेक्ट देऊन बोल तिला. बोल. मला पैसे द्या. तिकीट. तिकी तिकी कालू तिकी. तर किती विचारायचे असेल ना? किती? मग किती? तिकी काय तिकी? किती किती? राबा. राबा. हा, शेवटपर्यंत राबायचं. 12 आहे ना, 12 बोल. 12. 12. देती हूँ. हिंदी कशाला, हिंदी कशाला बोलली? हिंदी कशाला बोलली? हिंदी कशाला बोललीस तू? इकडे बस. जाशील खिडकीतनं बाहेर. इकडे बस. तुमचा फोडून बघा. इकडे बस. हिंदी कशाला बोललीस? मग होतील ना तुमचे वाद. हिंदी कशाला बोललीस? इकडे बस, इकडे बस. हिंदीत बोलणार आहेस? खूप बोलताय तुम्ही. पैसे दे, पैसे दे. इथेच ठेवले होते. शोध शोध. अख्ख्या पर्स मध्ये संसार घेऊन फिरतेस. शोध. मग क्लिप मी आता, मग माझ्यावर राग करते. तुझा क्लिप मी आता, माझी काय चूक? तुझ्या क्लिप मी आता ना, माझी काय चूक? महत्वाचे कागदपत्र तिकडे कपाटात ठेवून द्यायचे, इथे आपलं पावडर पिवडर लावायची, ती ठेवून द्यायची. आमची काय चूक आहे याच्यात? अगं ती चिक्की वितळली ग, गुळ बाहेर निघालाय. फेक ती चिक्की आता. तेच ठेवलं तुम्ही. इथे इथे सर. सर सर काय शिकवणीला येतेस माझ्याकडे? शिक्षक आहे तुझा? सर काय सर? दादा. दादा आहे? रक्षाबंधन करतेस? तुझी मारामारी झाली की मी जातो तिकडे सॉल्व्ह करायला. हा, तुला वाचवतो मी. काय बोलत मिस्टर? हा, मी मिस्टर, तुम्ही चल आपण जाऊया घरी. काय जाऊया? बस इकडे. हे माझे पैसे आहेत. मगाशी हे माझे पैसे आहेत हे माझे. आणि मी ते चपाती सोबत खाल्लाय. अरे तू पैसे खाल्ले? दुनिया खाते, मी खाल्ले. आज काय दुनिया खाते पैसे, मी खाल्ले. तिच्याकडे पैसे नाही आहेत, तिकीट नाही. बाहेर काढ. नको नको, मला जायचं बाहेर काढीला. मला शॉपिंग करायची. मला पालेला जाऊ दे. बाई बाहेर व्हा. लगेच बाहेर वा.
जर का माणूस की घाल लगेच बाहेर वा हा बाहेर कर लगेच बाहेर वा माणूस की आहे की नाही हे घे हिचे पैसे हिला तिकीट दे दे हिला तिकीट दे हिला पाली हिलचं एक पाली हिल का लगेच फाडून मला टाईप करून हिला फाडून टाईप कर एक पाली हिल दे तिला थँक्यू सो मच उपकार केलेस हा मनालीला तिकीट देऊन उपकार केलेस आता पुन्हा विचारायला येऊ नकोस तिकीट काय ते का सगळा समाज भडकलाय काय माहिती दादा बस पंप हाऊसला थांबेल का हो ही कंडक्टर आहे मी कंडक्टर आहे मला कशाला विचारतो कंडक्टर आहे का मी एवढे का रागवले तू आहे का मी तुमची मुलगा आहेस का तू माझा सांग म्हणतोय मनाली ह्याच्यासाठीच बसले का इकडे मनालीला काम धंदेच नाहीयेत काही हे का रागवलेत ते दादा ते पंप हाऊसला जाणार का ही बस आधी त्याला विचारलंस ना कंडक्टर मी आहे तरी त्याला विचारलंस ना छानपणा करून आता मला का विचारतोय त्याला विचार ना मला विचारतोय मोठा आलाय मला विचारतोय तू काय बघत बसलायस वाजव ना नॉनसेन्स करत नाही काय ए तू काय झोपत होतस वाजव सीट संपलंय हे पिऊ अगं हे अहो अलकाताई आमचं ना पळून जाऊन लग्न करायचं ठरलेलं हो 11 वाजेपर्यंत नाक्यावर थांबलेलो ही आली नाही म्हणून पाईपने वर आलो ही झोपली आहे हे पिऊ 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 बाबा झोपू दे ना बाबा ही अशी झोपून राहिली ना मी कधीच बाबा होणार नाही पिऊ पिऊ अगं उठ ना आपल्याला जायचंय ना अगं, हे चोर नाहीये तेजस तेजस तू आता काय करतो इकडे अरे डार्क सर्कल्स येतात झोपत जा प्लीज आपलं ठरलं होतं ना पळून जायचं म्हणून मी आलो एवढं रात्री चल पटकन हो मी विसरलेच माझं गोंधळच होतो सॉरी एक मिनिट बॅग नाही भरलीस अजून हो भरते लगेच चल यार पटकन चल लवकर जायचं ना आपण हो चल ती बॅग भर आणि चल पटकन जायचं ए प्रिया अगं रडू नको ना हे बघ ऐक हे बघ हे तुझं रडणं ऐकून ना लोकांना वाटेल मी तुला पळवून नेलं नाही अगं रडू नको प्रिया सगळ्यांना वाटेल मी तुला छेडायला आलोय म्हणून रडते फसवलं एका मुलीची गंमत कसं फसवलं रडायचं नाही बाळा रडायचं नाही आपलं ठरलंय ना पळून जायचं मला घर नाही सोडवत मला इथेच राहायचं म्हणजे मला तुझ्या बरोबर यायचंय पण ना मी असं कसं जाऊ ना मी लहानपणापासून इथेच वाढलीये असं कसं चालेल यार प्रिया हे आपलं ठरलं होतं ना जायचं म्हणून तू चिडतोय नाही ग चिडलं नाही काही परत गंमत एका मुलीला फसवलं की नाही चल ना आता चल घराला बोलू नको हा ते घर आहे माझं असं पक्ष नाहीये का रात्रीत बदलायला प्रिया हे सगळं ना तुम्ही पाईप वरून चढून यायच्या आधी सांगायला पाहिजे होतंस कळलं ना मी माझी हाडं रिस्क मध्ये टाकून आलो एवढा इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला तुझ्या हाडांचं पडलंय ए प्रिया अगं असं नको ना करू ते बालिश आहे यार ते नको हे बंद करूया आपण प्लीज हे खूप बालिश होत चाललंय तुला सवय लागली आहे त्याची कळलं ना
आणि काय ते पटकन सांग. हे बघ, विमानातनं उडी मारल्यानंतर पॅराशूट फाटकंय हे कळल्यावर कसं होतं तसं झालंय माझं. मला सांग पटकन, तू येणार आहेस की नाही माझ्यासोबत? मी येणारच आहे, मला यायचंय. मग चल. तू बाबांना सोडवत नाही या रे. पोरींचे बाबा ना. ए प्रिया अगं बाळा, बाबांना कसं सोबत घेऊन जाणार आपण? हा? बाबांना सोबत घेऊन गेलो तर आपण पळून गेलोय असं होईल का ते? नाही ना, मुळात तुझे बाबा येतील का आपल्या सोबत? हा, बरं बरं, ते आले तर ते पळतील का? केवढं पोट आहे त्यांचं. हा? आपण पकडले जाऊ ना. हा? नाही नाही, कसे पकडले जाऊ? बाबाच आपले बघ, हा बेसिक घोळ आहे. हा, बाबांना आपण घेऊन जाऊ शकत नाही. हा, हे रितसर लग्न लावल्यासारखं होईल. आपल्याला पळायचंय प्रिया, चल पटकन. कोणी यायच्या मग मी एकदा जायच्या आधी बाबांना भेटून घेते. ए बाबांना कुठे भेटतेस? हा? बरं, एक काम करू, मी खिडकीतनं परत खाली जातो, दारातनं आत येतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागतो. बस. नको 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 नको. अरे त्यांचा काही भरोसा नाहीये. ते आता हो म्हणतील, उद्या परत नाही म्हणतील. ते राजकारणात आहेत रे, शब्द फिरवतात ते असे. असं मी तुमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे असं 3-3 पक्षांना सांगून तंगून ठेवतात ते. तू त्यांना हात मागितला आणि ते म्हणाले ठीक आहे हात देतो, पोरगी ठेव. मग काय करणार तू? हे म्हणजे बाबा तुझ्या असे टॉपचे. मग तुमच्यात मॅच्युअर्ड कोण आहे? भाऊ आहे का तुझा? भावाशी बोलू का मी? नको 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 नको. तू त्याला हात मागितलास ना, तू तुझा हात तोडून तुझ्याच हातात दे. काय? तो डेंजर आहे. तो खूप खूप असं हायपर होतो आणि तू असं काहीतरी करतो. बरं ठीक आहे. मागे एकदा ना माझ्याकडे असं बघितलं होतं एका मुलाने की ताई हा रस्ता तिकडनंच जातो ना, तर ते हे बोट बघून त्यांनी ते तोडून त्याची चेन करून गळ्यात घातली. एवढ्या उंगल्या आहेत तुझ्या भावाच्या अंगात? मस्करी एका मुलीची गंमत कसं फसवलं. प्रिया ऐक ना, हे खरंच बंद करूया आपण. हे खूप बालिश होत चाललंय. तुला खरंच सवय लागली. तू दादाला नको बोलूस काही. नाही, तो नाही. खूप डेंजर आहे. बरं ठीक आहे. मला एक सुचलंय. प्रिया ऐक, हे वर्क होईलच. हा? आपण एक काम करू, तू ना तुझ्या बाबांसोबत, आईसोबत, दादासोबत राहा, सुखी राहा. मी जातो. हा? नको ना, जाऊ नको ना. तू गेलास ना माझं लगेच लग्न लावून टाकतील. प्लीज प्लीज. मग तुझ्यासोबतच राहायचंय. नाही जगू शकत. प्लीज. हे पण ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया? हे तू एक काय ते नक्की सांग यार मला. हळू बोलतो का जरा? दादा बाहेर बसलाय मॅच बघत. सॉरी. बस. सॉरी ठीक आहे, पण आता काय करायचं सांग पटकन. मी येते. खरंच? हो थँक गॉड. चल पटकन बॅग घे. तो बने तिकडे थांबलाय मंदिरात. मी जरा कपडे घेते 1-2 फक्त. ए प्रिया, तू खूप टाइमपास करतेस यार. पटकन. अरे ते कपडे तर घ्यावे लागतील ना. असंच जाणार का? पटकन घे. थांब. हा लागेल. हा असू देत बाहेर जायला. हा पण लागेल. हा घरात घालायला लागेल. तो निळा ड्रेस कुठे असं टिकल्यांचा ड्रेस होता माहिती का? आई भाऊ बसलाय ना तुझा बाहेर. तो घे ना. माझं ना गोंधळचं तर लक्षातच येत नाही. पहिल्यांदाच पळतीये ना मी. हा, मी रोज पळतो. माझा पोरी पळवायचा बिझनेस आहे. काय बोलते? ती बसेल ना, मला घेऊन नाही. चांगली आहे का? घे आणि चल पटकन. हळू बोल ना तू, हळू बोल ना. येईल ना दादा एकदम. मग काय करणार तू? चल प्रिया. हे पकड. हे काय यार, तू 2 कपडे बघून अख्खं कपाट घेतलंय यार. एवढं लागणारच ना. तू असं काय करतो? हे बघ. हा बाबांनी घेतलेला माझा फेवरेट ड्रेस आहे. तो लाल कुठे गेला? तो हे बघ. हा लाल ड्रेस माझा लकी ड्रेस आहे. हा थोडासा टाईट आहे तो, पण हा घातला ना की परीक्षेला मला सगळी पोरं गपचूप उत्तर सांगतात. या पोरांच्या ना हे सगळे लागतात ड्रेस. तू घे हे सगळं. मग झालंय. चल उघडायला लावू नको. चल आता चल. हे थांब ना. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? हे म्हणूनच आलोय मी इथे. मी काय अंडा पाव डिलिव्हर करायला नव्हतो आलो. ऐक ना, आपण पॅन्झीला घेऊयात सोबत प्लीज. कोणाला? तो तुझा कुत्रा म्हणलास तू त्याला? मग कुत्रा नाही म्हणायचा. मित्रासारखा आहे तो माझ्या. तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यावर. मी टेन्शन मध्ये असले ना की त्याला कळतो. तो येतो धावत माझ्याकडे, शेपटी हलवतो, अंग खांद्यांवर खेळतो. मी खेळीन ना, अंग खांद्यांवर मी खेळीन ना. पाहिजे तर तुझ्यासाठी शेपटी पण हलवी. हवं तर मला पॅन्सी म्हण, पण आता चल. ठीक आहे चल. पॅन्सी शेपटी हलव. यार हे नको यार. हे प्रिया खूप बालिश होत आहे यार. कसे? चल फक्त चल.
हे कसं टाकायचं ते हे? पॅन्झी नाही तर मग मी टोटोला तरी घेत. हे बघ प्रिया, तुझा दादा खूप खतरनाक आहे, तो इथे यायच्या आत चल. अरे तेच सांगते. ए प्रिया, हे हे प्रिया, प्रिया अगं तुझा दादा येतोय. आता काय करायचं? अगं मला लपव पटकन, तू दादा आत यायच्या आत लपव मला. अगं टोटोला कुठे लपवते, मला लपव ना. काय करते? इकडे दे मला चादरी खाली लपव. हा. हे मी दिसतोय हो. दिसतोय आता दिसतोय. हा आता नाही दिसत. हा हा. शांत बसा. या बोल ना दादा. येस. मस्त. प्रिया, तो तेजस तुला अजून फोन करतो काय का? नाही. मला सांग ग, त्रास दिला तर. मी असं काही फेसबुकला कमेंट वाचली त्याची. हो का? मला सांग, त्याने तुला जरा तरी त्रास दिला ना, मला सांगा. असा कुदवीन आधीच तोंड मुंगुसासारखं आहे, नाही माकड बनून ठेवलं ना तर लक्षात ठेव. असा आवाज कसला आला ग? मी ओरडले. अशी हो. न मारता ओरडून दाखवशील का? हो. 1 2 3. त्याने त्रास दिला तर मला सांग. ओके, म्युझिक. प्रिया तुझा भाऊ खरंच खूप डेंजर आहे अगं. हो ना. चल आता चल. चल 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 चल. हे मी काय म्हणते, पटकन फ्रीज घेऊयात का सोबत? काय घ्यायचंय? काय फ्रीज? फ्रीज घ्यायचंय? हो. बाबांनी ना मला तो गिफ्ट दिला होता. तुला माहितीये, घरात कोणी त्याला फ्रीज म्हणतच नाही, पिऊचा फ्रीज म्हणतात. पिऊच्या फ्रीज मधनं आईस्क्रीम आणा, पिऊच्या फ्रीज मध्ये दूध ठेवा. आता मी गेल्यावर त्यांना आठवण येणार पिऊच्या. पिऊ आले. पिऊ बाळा इकडे बस. हे बघ, तुझ्या बाबांनी ना लहानपणीपासून तुला मूर्ख बनवलंय अगं. हा, पिऊचा फ्रीज म्हणून ना पिऊच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात अगं त्या. कसं आहे, पालकांच्या बोलणारा एवढं गंभीर घेऊ नये अगं. लहानपणी नाही का बाबा म्हणायचे, पिऊचा चांदोमा आमा. हो, तो पण घेऊन जाऊयात. आपल्या बापाचा आहे तो. नाही ना, चल ना मग आता. चल, खूप उशीर झाला. मी खूप समजवतो तुला. चल पटकन. चल. फ्रीज तर त्यांचा आहे, वॉशिंग मशीन घेऊन जाऊयात का? वॉशिंग मशीन घ्यायची? वॉशिंग मशीन घ्यायची? घे वॉशिंग मशीन घे. हा बेड घे. हा पंखा घे. तो एसी घे. एसी सगळं घे. अगं मी चिडत नाही. रडू नको अजिबात. काय बघून मोठं केलं ग तुझ्या बाबांनी तुला? कुठले सिनेमे दाखवले? की सिनेमांच्या नावाखाली फक्त ते पॅकर्स अँड शिफ्टर्सच्या ऍड दाखवल्या? हे काय, फ्रीज घेऊन जाऊया, वॉशिंग मशीन घेऊन जाऊया. कळतंय का तुला? मी पळायची गोष्ट करतोय. पळायची. लोकांपासून लपून आपल्याला पळून जायचं होतं प्रिया. रडत बस. मरो तिकडे, मी चाललो. काय चाललंय? प्रिया ताईंना गणपती हवा आहे का विचारायला आलो होतो. खिडकीतून? अरे चा, ही तर खिडकी आहे. मला वाटलं हे दार आहे. तेजस ती खिडकीच आहे ना. एक मिनिट पिया, एक मिनिट. खिडकी आहे. पियू ताईंना विंडो शॉपिंग आवडते म्हणून खिडकीतनं विचार.
मज्जा मज्जा गंमत गंमत. नाही मी गंमत करू? काय अरे चा, याला मी ढकललं, मला वाटलं मी याला आत घेतलं. गंमत गंमत. म्युझिक. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. माझी वनिता कुठं गेली? अरे रस्त्यात कशाला बोंबलतोयस? अरे सोसायटीतला कोणाला कळलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल. अरे अरे मोडू दे. अरे आपल्याला पण तेच वाटतंय. अरे तुझ्यासाठी आपण एवढी फिल्डिंग लावली आणि तू कॅच दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे काय? गौऱ्या, अरे मला तुझा राग कळतोय रे. अरे पण स्थळ खूपच चांगलंय. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणजे तू एका फालतू डॉक्टर साठी एवढ्या मोठ्या रिक्षावाल्याला सोडला? रिक्षावाला? ये वनिता, दिस इज नॉट फेअर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय पीपल. हे नाही रे वनिता, असं करू नको रे. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केला यार. तुला कॉलेजात नेऊन सोडला, तिकडनं परत घेऊन आलो, परत टायपिंग क्लासला नेऊन सोडला. त्यात तुझा बाप बेवडा, त्याला मावा, पान, सुपारी, कलकत्ता, 420, 320 काय नाही ते मी त्याला आणून दिला. तुझ्यापेक्षा दुप्पट, तुझ्या बापापेक्षा चौपट. कोण? तुझी आई. मला फोन करायची, मला फोन करायची, मला म्हणायची गौऱ्या 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 घरात झुरळ, गौऱ्या घरात झुरळ. मी म्हणायचं हो हो आलो. गौऱ्या घरात झुरळ, गौऱ्या घरात पाली, गौऱ्या घरात पाली. आणि मी यारा सासूचा फोन आहे म्हणून पाली हिलचा भारत सोडून तुमच्या घरी यायचं. हे ऐकायला माझं लग्न ठरलं, मुलगा डॉक्टर आहे, हे ऐकायला मी इकडे येऊ. गौऱ्या, गौऱ्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? या बनू आहे ना रे. गौऱ्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे की आहे ना रे बनू. कबड्डी कबड्डी कबड्डी. सॉरी, मला वाटलं मांडी पण कबड्डी कबड्डी. नाही, आता नाही, आता नाही. नाही वन्नी, हे वन्नी आहे वन्नी. तुला वाटतं ना मी सुखात राहावं? अरे वन्नी, वाटतं ना? वाटतंय ना. मला डॉक्टरशी लग्न करायचं. अरे तू सुखात राहावी पण माझ्या सोबत रे, त्या फालतू डॉक्टर सोबत नाही रे. या वन्नी ऐकणारे असं करू नको रे. कर का माझ्यासोबत लग्न? गौऱ्या, मी तुझ्याशिवाय कोणासोबत नाही राहू शकत रे. गौऱ्या, हळू बरगडा मोडते मी वन्नी. पण आई म्हणते डॉक्टर सोबतच लग्न कर. अरे तिच्या डॉक्टर डॉक्टर. अरे तुला एवढा डॉक्टर डॉक्टर खेळायचा तर माझ्यासोबत खेळ ना. अरे माझ्यासोबत लग्न कर ना यार. अरे त्या डॉक्टर लोकांचं काय खरं नसतं रे. मग तो डॉक्टर आहे ना, त्याच्या गाडीवर मागं किती पण केलं तरी असा लालवाला प्लसच लावणार आहे. पण आपल्यासारखा MH03 BF4921 वरती असा लाव काढून त्याच्यामध्ये गावराव लव वनिता असं लिहू शकणार आहे का? नाही. अरे मेरी चलती है तो तेरी काय को जलती है असं लिहिणार आहे का? नाही. फिर अरे चलती है गाड़ी उड़ता है धूल मेरे वनिता के हाथ में बगीचा. गौरव, फुल ना? पिल्लू, तुझ्या हातात फुल दिसणार आहे का? म्हणून बगीचा. माझ्यासोबत लग्न करणार यार. तुला माहित आहे का, आपण जर लग्न केले ना तर लग्नानंतर आपल्याला 6, 12, 18 पोरं होतील. एवढी? अरे यार रिक्षावाला गिअर डायरेक्ट टाकणार ना आपण. आणि मग रिक्षाच्या माग सोन्या, मोन्या, प्रसाद, ये समीर दादा अशी सगळ्यांची नावं लिहिणार आपण तिकडे. काय वन्य करणार आहे लग्न? वन्य करणार. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं रे. अरे मी तुला तेच सांगतोय, मी तुझा 1 नंबरचा लवर आहे रे. तुला माहितीये ना, आपल्या रिक्षात मी असं पुढं तू मागे बसायची आणि मी असा पुढं पोपट लटकवून
सुप्रसिद्ध आनंद शिंदे साहेब यांचं गाणं आपण लावून अख्ख्या फिल्टर पाण्यात फिरायचो. अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. अरे मी नाही नसलो, तू पाया पडलं मी हल्लो. या वाणी आपलं लव आहे. अरे प्रेमा खातर बोललो ना. मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. अरे वन्य असं करू नको रे. तुला माहितीये का वन्य डॉक्टर सोबत करायचं. परत डॉक्टर नको ना रे वन्य. अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. नाही मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. अरे पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे. अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा. का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना, आज मी आंघोळ केली, आज मी डोक्यावर आंघोळ केली, अरे आज मी पायावर आंघोळ केली. अरे गौरा तो कविता करतो. कविता करतो. आईला मग जाम कठीण आहे. का? तुला वाचता येतील का? ए मला वाचता येतो. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना 1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता काढता फेफडा भरलं होतं. आठव. अरे तुला या गौऱ्याने स्वतः कॉप्या पुरवल्या होत्या 10वी आणि 12वीला. तेव्हा जाऊन तू पास झालीस. ही 12वीला असताना हिने हातावर किटूक काढला होता. पास होता होता त्याचा फुलपाखरू झाला. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. तू तर असं बोलतोय जसं काय मला राणी बनवूनच ठेवणार. ये वने एकदा तू आपल्याशी लग्न तर करून बघ. नाही तुला फिल्टर पाण्याची राणी बनून सोडला तर नाव लावणार नाही. गौरव मोरे फ्रॉम MH03 BA 29 म्हणते. वने तुला माहितीये का, रिक्षावाला हो म्हणावा म्हणून लोक कितीतरी मिनत्या करतात माहिती. ओ दादा बोरोली, सॉरी उधर बहुत ट्रैफिक है. ओ दादा समतानगर, अरे मेट्रो का काम चालू है. ओ दादा मागाठाणे, बैठ 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 बैठ. सर मागाठाणे में किधर जाएगा? प्रसाद खांडेकर के. उतर. पहिला बोलने का मालूम है क्या, भवनी का टाइम है. सॉरी माहिती का असं आहे रे. आणि अख्खा रिक्षावाला तुला हो बोलायला तयार आहे. रिक्षा सकट हे चालना वने करणं का लग्न. गौरव मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय रे. अरे पण त्याचा 5 खोल्यांचा बंगला आहे. म्हणजे त्या 5 खोल्यांमध्ये तू काम करणार. हो माझी वनी त्या 5 खोल्यांमध्ये काम करणार. हो आता करावं लागणार. नाही वनी, घर कसा पाहिजे माहिती का, आपल्या घरासारखं. बादलीतनं कपडा बुडवला, असा फिरवला, लादी पुसल्यासारखी वाटली पाहिजे. वनी जेव्हा तू सून बनून माझ्या घरी येशील ना, बादलीमध्ये असा कपडा बुडवशील, तो कपडा ठेवला, त्याच्यावर बसून 2-3 वेळा असं जर केलंस ना, अख्खं घर पुसून निघेल वनी. अरे वनी याला म्हणतात घर. 5 खोल्यांचं घर काय कामाचं नसतं का वनी. घरामध्ये माणसं पाहिजे, घर भरल्यासारखं पाहिजे. रात्री ह्या कुशीत झोपलं ना, इकडे वळलं की दुसरा माणूस लागला पाहिजे. अरे यार चादर सोड ना यार. येते माझी चादर सोड ना यार. तू सरक ना तिकडं. अरे आई त्या मोरीत पाणी टाक ना यार, वासा लागलाय. अरे कोणाचा पाय आहे यार, तिकडे जा ना यार. ओ बाबा तिकडे घोरा ना. आयला बाबा तोंड इकडे नाही. अरे पाठ. अरे यार सरक ना. याला म्हणतात घर. घर असं भरल्यासारखं पाहिजे रे. म्हणजे असं रात्री उठलं की असं असं गेलं पाहिजे माणूस. याला म्हणतात घर. वनी कर ना. 5 खोल्याच्या बंगल्यात माझी वनी काम करणार. एवढी फुलासारखी नाजूक वनी 5 खोल्यांमध्ये काम करणार. मी खरंच नाजूक आहे फुलासारखी. वनी तू खरंच फुलासारखी नाजूक आहे. मी फुल आहे गौऱ्या. हो. जे हॉस्पिटल समोर जो बांधला ना, तो तूच आहे फुल. नाही रे वने, चला कर ना लग्न माझ्यासोबत. वने ऐक ना, रिक्षावाल्यापेक्षा डॉक्टरला खूप मान असतो रे. त्या डॉक्टरला काहीच मान नसतो रे. रिक्षावाल्याला लय मान आहे रे. कसा म्हणजे आता तू पिक्चर मध्ये बघितस ना, डॉक्टर काय म्हणतो, बरं झालं तुम्ही अर्धा तास लवकर आलात. उशिरा आला असता तर पेशंट कायमचा गेला असता. आता मला सांग, त्याला डॉक्टर पर्यंत कोण घेऊन जातं? रिक्षावाला. मग मोठा कोण, डॉक्टर की रिक्षावाला? वन्य विचार कर. मला सांग, डॉक्टर दिवसाला एका पेशंट कडनं किती रुपये घेतो? 50 रुपये. बस आपली डिमांड बघ,
पाऊस आला, पाणी भरलं, एका पॅसेंजर कडनं 100 रुपये. बस बंद पडली, एका पॅसेंजर कडनं 200 रुपये. डिस्टन्स तेवढाच, डिमांड वाढली का नाही? आणि आपल्या मनावर आहे, आपण रात्रपाळी पण करू शकतो. गौरा, रिक्षावाल्यांची किती कमाई आहे रे. तुला मी हेच समजवतो ना वनू डार्लिंग. माझं फिक्स झालं. Yes. मला रिक्षावाल्या सोबतच लग्न करायचं. Yes, वनू. Yes. मी आत्ताच्या आता त्याला सांगते हा. की तू दवाखाना बंद कर आणि एक रिक्षा घे. अरे पागल बिगल आहे का? अरे रिक्षावाला म्हणजे माझ्याशी लग्न कर, तो डॉक्टरच आहे ना. पण अरे पण आई बाबांना तो आवडलाय ना. अरे मग आई बाबांना. अरे वनू यार, पण मी तुझा लवर आहे ना यार वनू. नाही नाही, आजपासून मला वनी नाही बोलायचं, वहिनी बोलायचं. गौऱ्या बाय. गौऱ्या मला फोन पण नाही करायचं. तुला शपथ आहे, तिथे सांग. गौऱ्या गौऱ्या वनी. गौऱ्या बाय. वनी वनी वनीची डायरेक्ट वहिनी. आता काय खरं नाही यार. क्या आमिर भाई, एक प्यार था वो भी लुट गया. किधर जाने का है? मागा ठाणे बैठो. हाँ खांडेकर किधर बैठो. चलो